निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा हा हा. देऊ का आता अनुभव? हो हो हो. तर ते आहे ना, मागल्या गुरुवारी म्हणजे आता गुरुवारला 1 आठवडा होतो उद्या. हा हा. उद्या ना तुम्ही तो मला व्हिडिओ पाठवलाय तो. हा, तर आम्ही गुरुवारी माझ्या लक्षात असं अचानक आलं, शेतात जायला लागलो होतो, सगळं डबे बिबे पॅक केले आमचे जेवायचे. अचानक आठवण आलं की आपण भिकाराम बाबाजवळ गेलो नाही. आणि ते आष्ट्याचे आहे, म्हणजे धामणगाव रेल्वे त्याचा तालुका आणि अमरावती जिल्हा माझ्या जिल्ह्यामध्येच आहे. माझ्या घरापासून जाता जाता अगदी तिथं पोहोचायला 5 तास तरी लागते. एवढं लांब आहे? इतकं लांब नाही, पण मग माझ्या म्हणजे मोठी गोष्ट झाली ना. ऑटो गाड्याने भेटत ना ते लवकर. बरोबर बरोबर. म्हणजे वरून 2-2.5 तास ते पुलगावला लागते, पण मग त्याही गाड्या लागत नाही ना लवकर, किंवा मग अर्धवट पर्यंत पोहोचून देते. आणि जे अष्टगाव आहे अगदी छोटस आहे, 50 किंवा 100 असं घराचं, अगदी छोटं नदीकाठी आहे. पण त्या गावाला मग जायला एसटा वगैरे नाही, तर ऑटोच असते. आणि मग ऑटोवाला इतक्या लांब 15 किलोमीटर कोणी 2-4 जणाला नेत नाही ना, तर त्याला थांबावं लागते. तर असं ते वेळ लागतो. म्हणजे घरातून 11ला पोहोचलो तर तिथे 5:30ला पोहोचलो होतो. निघालो होतो. मग त्या बाबाजवळ गेलो आम्ही, आणि तिथे फार गर्दी होती. आणि 3 वर्षापूर्वी माझ्या ऐकण्यात होतं की बाबाची तब्येत चांगली नाही, पण ह्या वेळेला पाहिलं तर त्यांची तब्येत छान आहे. टणटणीत झाली. इथून उठते, त्या बेडवर बसते. 2-3 ठिकाणी त्यांचे झोपाचे आसन आहे. अरे वा. त्यांच्या अंगावरती कपडाही नसतो, एक पण नाही. अरे बापरे. हो, बिलकुल विदेही आहे. म्हणजे त्यांना त्या देहाचं काही भान नाही बिलकुल. आणि बिलकुल ते अवली आहेत. म्हणजे त्यांचे असे नख मोठे, केस असे, म्हणजे असे छोटे मोठे. पहिले जास्त मोठे होते, आता ते सेवक लोक त्यांचे आहेत ना, सेवा करत केअर घेते, सेवा करते. दिसते त्या व्हिडिओ मध्ये त्यांच्या जवळ असते, 3 वेळा त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. अगदी आपण एखाद्या म्हणजे बापाचं लेकरू करते असं. जर त्यांच्या म्हणजे तोंडातलं जरी कधी छातीवर पडलं की 10 वेळा ते धुवून, इथून त्या बेडवर जाताना त्यांचे पाय भरले की पुसून काढून धुवून देईल. बापरे. खूप सेवा करते त्यांची संडास धुते, त्यांना चारून देते, असं खूप सेवा करते. हो, संडास आहे. ते खाते फार कमी, म्हणजे जेवणच नाही त्यांचं. ते अवलियाच आहेत ना, जसे आपले गजानन महाराज वगैरे होते. काय ते 1-2 घास खात असतील, मग काय येत असेल. पण ते सगळं साफ आंघोळ करून देणं ते सेवक लोकच करते त्यांचे. आणि फार प्रेमाने घेतात त्यांना, बाबा बाबा करून. हो ना. आता जर गेलं ना, जसं मी जर विचारलं की आता मी विचारायचं म्हणजे सगळं चांगलंच आहे, आणि करतीलच देव. काय नशिबात असेल ते तर नाही टळणार. बरोबर. काही आपले कर्म असते, म्हणून आम्ही काही ते सांगते म्हणून आपण पागल नाही करत. आम्ही असं म्हटलं की आमची तब्येत जरा बरी नव्हती, तर तब्येत बरी राहील का, तर राहते म्हणे, देवा करा म्हणे. बरीच आहे म्हणे, असे बोलले ते. देवा करा म्हणे, असे बोलले. पण बऱ्याच जिकडून तिकडून महिला येतात, आणि मग कुणाला 10 वर्ष 12 वर्ष मूल नसते, ते लोक येते, त्या म्हणते. मग कुणाला होतही असेल, म्हणजे आता होत असेल तेव्हाच त्या परत येते, ते छोटंसं बाळ घेऊन येते, तिथे स्वयंपाक वगैरे करतात, असं नाही का. स्वयंपाक वगैरे करते. खूप जणांना नोकरी लागेल का, माझ्या समोर एक मुलगी म्हणे पोलीस भरतीत जमेल का, 28 तारखेला आहे, असं आहे तसं आहे, असं सगळं विचारते त्यांना. मग त्यांना जास्तच राग आला ना की पडतं का, म्हणते की पडत नाही असं. किंवा ज्याला बिमारी असली, म्हणजे कोणाला बिमारी पण असते ना काही, तर त्याला लाथ मारते ते. बापरे. असं आहे. खूप जण येतात.
खूप म्हणजे त्यांचे ट्रस्टी आहे. मग ते राधाबाई काय करतात म्हणाली? जर त्यांना राग आला ना एखाद्याचा तर लाथ मारते, ते पायच मारते जोरात. हो. पहिले तर काही वर्षापूर्वी काडीनं मारायची म्हणते. बापरे. कारण 2010ला मी गेली होती. मी नुपूर खूप 1 वर्षाचं बाळ होतं तेव्हा हा, हा. आणि नुपूरची आई आणि मग जाता सारख्या जाता त्या पाठीला अशी, व्हॅनमध्ये गेलो लाईनीत या. तर मला प्रचंड उलट्या आल्या. दोघी लाईनीत बहिणीला, यायची, माझी लाईनीत या. नुपूरची आई आणि माझी. ते सांगितलं ना त्या बहिणीने खूप त्रास दिला ती. हो, हो, हो. आणि मी गेली होती आणि बरेच जण होते त्या मारुती व्हॅनमध्ये आमच्या. हा, हा, हा. तर दोघीलाही खूप उलट्या झाल्या, जेव्हा की आता एवढा कुठं उलट्या होत नाही मला, पण झाल्या त्यावेळेस. हा, हा, हा. आणि मग तेव्हा एवढी व्यवस्था नव्हती आताच्या सारखी. तर मी इतकी थकली की मी बाबा, जेव्हा की त्याच्या आधी मला एवढं वाटायचं की मी बाबाला केव्हा पाहिन. आमच्या गावचे सगळे लोक जायचे आणि मी केव्हा पाहिन असंच व्हायचं मला. हा. पण मग तेव्हा गेलो ना आम्ही तर त्या व्हॅनमध्ये. पण मला असं झालं की आता बाबा नाही पाहत, पहिले कुठे झोपायला भेटते ते पाहतो. आई गं. आणि हो, आणि आमच्या जोडचे आम्ही चादर बिदर सतरंजी टाकली हा. आणि ते नुपूर मी पोटाशी घेऊन झोपली. म्हणजे तिची आई होती. हा. पण ती म्हणजे आमचं काय होतं की माझ्या बहिणीच्या मुली पाहिल्या ना तुम्ही, आता पण हो ती ना, छकुली हो. टाकली. हा, एकदम त्या सर्व भारी. पोरी आम्हीच पाहिल्या. म्हणजे त्यांच्या बापरे. आई जवळ दिल्याच नाही. हो. आम्हाला काही त्यांचा भरोसाच नाही की त्या नीट वागेल म्हणून. हा. म्हणजे जेव्हा की आम्हालाही माहित आहे की त्याच त्यांची आई आहे, दूध बीत पाजते. पण बाकी सगळं करायचं, संडास बाथरूम सगळं त्यांना सजून हो, बिजून हो. द्यायचं ते आम्हीच. आणि कुठं जाताना त्या आई असून आमच्याजवळ त्यांचे लेकरं द्यायचे छोटे छोटे. अरे पण बापरे. त्या जर कुठे गेलं की त्यांचे लेकरं आम्हीच त्यांना नाही द्यायचो. तुम्ही पहिले जाऊन या नीट म्हणजे आम्हाला त्यांच्यावर भरोसाच नव्हता असं. तर ते नुपूरला घेऊन पोटाशी झोपली मी, तिची आई. ते नुपूर काही झोपेच नाही, सगळ्यांना टाळ्याच वाजवायला लावे अशी. काय माहिती 1च वर्षाची व्हायची होती. अरे बापरे. मग तिला बाकीचे खेळवत होते पण आम्ही आराम केला. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो. एका नळावर तिचे नळ होता तर आंघोळ केली. आणि मग नंतर समजलं की नदीवर सगळे आंघोळीला जाते. खूप मोठी नद आहे, पात्र आहे तिचं खूप मोठं. अच्छा. खूप मोठं नद. खूप मोठं आहे नद. आणि मग त्या बाबाजवळ सगळे छोटंसं मंदिर होतं तेव्हा. आणि सगळे गेले दर्शनाला. आणि मी माझ्या काय ऐकण्यात होतं की मी रोज शेतात कामाला वगैरे जायची, बायांमध्ये जास्त राहायची. तर ती बाबा मारते, काडीनं मारते, कोणाला पाय मारते, कोणाला लाथ मारते. सगळ्या रोज चर्चा व्हायच्या, हिला मारलं तिला मारलं. आणि खूप लोक जातात. म्हणजे अधिक मास वगैरे असते ना, अधिक मास, श्रावण मास, तेव्हा तर आवर्जून तिथं जाते. हो. आणि हो. तर मग मी काय केलं, एका कोपऱ्यामध्ये दुरून ते म्हणजे पाहत होती. मी देवाच्या ठिकाणी अजिबात गडबड नाही करत. तर इतक्या सगळ्यांमधून त्यांनी म्हणजे मला बोलावलं की ये म्हणे इकडे. मग मी गेली. हो, मग म्हणते पाय घास म्हणजे त्यांचे पाय दाब असं. ते बसले होते असे, त्या उंचावरती बसले. त्यांच्या मागे त्यांचे लोक असते सेवक, त्यांच्या अंगावर चादर गुंडाळून. मी सांगितलं ना त्यांना लंगोट पण नसते म्हणून. चादर. मग म्हणते पाय घास. आता मी त्यांचे पाय, मग ते सेवक म्हणते की असे पाय दाब तू. आणि मग ते पाय दाबताना माझं सगळं लक्ष वरतं की याने काडी बिडी मारली ना तर म्हणजे डोकं लहानचं आहे, मला काय माहिती काय होऊ शकते, आपण पण लहानचं आहे असं. तर माझं सगळं लक्ष त्यांच्या वर होतं. आणि जो डोळा माझा वरत होता त्याच्या म्हणजे नजर ठेवायला, तो माझा डोक्याचा भाग. त्यांनी एखादे वडील किंवा आई, जसं आपलं लेकराचं एखादं आपण ते डोकं असं फार मायेने फिरवतो हात, तसंच त्यांनी 20 मिनिटं माझ्या डोक्यावरून म्हणजे त्याच एका भागावरून असं मायेने फिरवला. 15-20 मिनिटं. हो. आणि मग मी त्यावेळेस बोलली पण की मला नोकरी नाही लागणार का, मला त्यावेळेस खूप नोकरीचं होतं. तर शेगावला जाय असं बोलले ते. आणि मग नंतर तर ते मी काढून टाकलं ना माझ्या मनातून. आणि मग एक काय झालं तेव्हा की त्यांनी हिला चहा द्या रे म्हणे. आणि बाबा चहा खूप पिते, चहा, तंबाखू, बिडी असं ते मागत असते. तर हिला चहा द्या रे म्हणे. तर ते चहा दिला, एक ग्लास, मोठा ग्लास जो असतो ज्याने आपण पाणी पितो, त्या ग्लासभर असा तो चहा होता, त्यांना दिलाय. आणि त्यांनी थोडासा पिला आणि तो मला द्यायला लागले ते. तर माझं काम असं फार लेट आहे. म्हणजे मी अशी घेताना अशी एकदम फस्ट घेऊन घेत नाही कोणी दिलं तर. आता घेणारच होती ना. ते तितक्याच वेळात तिथे काही बिमार पोरी वगैरे राहते, बिमार बाया राहते, 1.25 महिना, 2.5 महिना, 6 महिने असे ते करतात तिथे. राहण्याची पण सोय तिथे सोय आहे. हो. तर तिथे त्या तेव्हा राहत होत्या. तर मग राहत होत्या तर
त्यातली एक बिमार मुलीने बऱ्याच वर्षाची की महिन्याची राहत होती, तिने तो ग्लास घेऊन गेला. अच्छा. मग ते सेवक धावले की तिला द्या, म्हणजे तिला द्या ना, तिला देत होते ना बाबा, तिच्या तोंडचा तू का घेते. तर तिने घेतला तो आणि मी काय बोलली, जाऊ द्या घेऊ द्या. पण त्यानंतर त्यांना जेवायला दिलं ना ताट त्या सेवकानी, तर माझ्याकडे पाठ होती बाबाची. तर म्हणे तिला आता पुरणपोळी तरी द्या रे. हा म्हणजे पोरीला पुरणपोळी तरी द्याले. मग ते म्हणते हीच का बाबा जिच्या तोंडचा ग्लास नेला. हो हो. मग मलाही दिला त्यांनी पहिल्यांदा तो पुरणपोळीचा प्रसाद बाबाने जेवलेला आणि मग सगळ्यांनी दिला. तर माझ्या माइंडमध्ये असं होते की माझे तेव्हापासून असे तोंडचे घास पडते. म्हणजे उद्या काही होणार हे माहित आहे मला 100%, पण ते होतच नाही. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास निघून जातो असं होतं ते. तर तेव्हापासून तिने खेचला. आणि मग मी त्यानंतर बरीच जायची, म्हणजे मग मी वाढदिवसाला जायची 1 जूनला. तिथं नाही तर मी शेगावला जायची. म्हणजे पहिल्यांदा तिथं जायचो, दर्शन घ्यायचो आणि त्याच दिवशी शेगावला निघायचो तिथून. असं करायचो. तर मग 1 वर्ष मंगला नाही आली, तर माझी एक मैत्रीण होती, ती माझ्यापेक्षा लहान होती. तिला घेऊन गेली, अगं चालते का. चाल. आणि मग आम्ही दोघी सारख्या आम्ही नदीवरून आंघोळ वगैरे करून आलो आणि गेलो. मग सगळेजण बाबाचं दर्शन घ्यायला निघाले की आम्ही जायचो. आणि मग ते बाबांचं कसं असते की मनात आलं तर ते म्हणजे तोपर्यंत तोंड उघडं ठेवून काही बडबड बोलतील प्रत्येकाला कोणा विचारलं तर. आणि राग आला ना की दिवसभर त्या चादरच्या बाहेर ते तोंड नाही काढत. अरे बापरे, असं पण आहे. हा, असं पण आहे. आणि चादरमध्ये असून जर तुम्ही गेल्या आणि तुमच्याशी बोलायचं असलं त्यांना की ते डायरेक्ट बोलतील, सुनीता तू आली का, असं म्हणजे त्यांना डायरेक्ट. मग कारण मी एक व्यक्ती आले होते माझ्यासमोर आणि त्यांचं नाव कसं माहित नाही, आता ते नाव मला आठवायचं खूप दिवस. आला का रे म्हणे तू, असं आडनाव घेऊन त्याचं. बापरे, कमाल. हो. हा, तू एक आमचं झालं ना म्हणे, असं बोलले होते. म्हणजे त्या व्यक्तीला 12 वर्ष मुलबाळ नव्हतं. मग झालं. मग ते यायचे दर्शनाला. मग त्यावेळेस बाबांना काय राग आला माहित नाही, अख्ख्या दिवसभर ते तोंडावर पांघरून घेऊन होते म्हणते. आणि मग तो व्यक्ती आला. आता आला हे कसं माहित, तो बोलला नाही, काही नाही, तो शांतच. तरी आला का रे म्हणे तू. तर इतकं म्हणजे ते व्यक्ती कृत्य झाले. म्हणजे फार शिकले वगैरे नव्हते, पण तरी की म्हणजे इतकी छातीला हात लावून, बापरे बाबाला मी दिसलो, चादर तोंडावर असताना दिसलो, म्हणजे माझं जीवन सफल झालं, असं एवढं म्हणत होते ते. हो ना, खरंय. हा, तर मग त्यावेळेस ते घडलं. मग आम्ही ती मुलगी माझी मैत्रीण आणि आम्ही दर्शनालाच जायचो. तर मग तिथे हरिपाठ होते रोज रात्री. त्या हरिपाठात वगैरे बसलो. रोज होतो हरिपाठ. हरिपाठात वगैरे बसलो, आरती झाली आणि मग परत गेली मी सगळ्यात पहिले अशी दर्शनाला त्या बाबाजवळ. तर ते काय बोलले, माझ्याकडे डोळे वटारून जिकडे तिकडे पेटलं. हा, 2002. हा, जिकडे तिकडे पेटलं. हा, तर ते सोडाची गोष्ट होती. 8 जून ते मारलं होतं सगळ्यांनी, तोच काळ का? नाही, तेव्हा नाही मारलं. माझ्या घरातच सुरुवात झाली होती माझ्या बहिणीची ना आमची. अच्छा. त्याच्या आधी माझं घर गोकुळ सारखंच होतं ना, वडील वगैरे गेल्यावर घर गोकुळ सारखं. पण 9 मध्ये वडील गेल्यावर 15-16 म्हणजे 15 पर्यंत घर माझं खूप चांगलं होतं ना. आणि मग तर आई गेली, नंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. पण मग तेव्हा त्याच्या आधीपासून घरामध्ये असं पेटत चाललं होतं. मग ते माझ्या लक्षात आलं. ती मुलगी विचारे, ताई असे का बोलले बाबा, असे का बोलले. पण ते लक्षात होतं, पण ते मला काही बाहेर दाखवायचं नव्हतं. तो जून महिना. आणि त्यानंतर तिथून 15 दिवसात माझा तिने हात मोडला. आणि मग ती फार आमचे वाईट सांगायला लागली. तर सुरुवातीला तर तिच्याच बद्दल खरं वाटायचं. मग आम्ही पुरावे वगैरे द्यायचो. आणि विठ्ठल स्वामींचं नाव घ्या. चल बाय. तर मग मग तिचं सगळं खरं. मग ती 3-4 वर्ष त्रास देऊन निघून गेली. तर मग पेटलंच राहिलं ना ते. तिने काही आगा लावून ठेवलेल्या, लोकांनी त्रास दिला. मग असं झालं. आणि त्याही पुढे माझ्या लक्षात असं असते की ते ब्रह्मज्ञानीच आहेत, अवलिया आहे. तर त्यांना की तुम्ही पण पहा किती दुनिया सगळी पेटली आहे. हो ना. म्हणजे त्याच्या पुढे युक्रेन, रशिया पेटला. म्हणजे त्याच्या पुढे मला असं दिसते की खूप सगळीकडे पेटापेटीच आहेत. एक व्हिडिओ पाहिला होता, युक्रेन वाले ते असे 2 सोल्जर्स असे रॉकेट टाकून पेटून टाकले. बापरे.
हा ते तुम्ही व्हिडिओ नसून गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणी हो, असं हो. पाहतो की म्हणजे मला असं वाटतं की आपण तर फार निभवलो म्हणजे माझ्या आई वडिलाच्या आज 5ही पोरी आणि जाग्यावर आहोत ना म्हणजे हो जिवंत हो आहोत. हो खरं. पण दुनिया इतक्या लेवलला कुठे पेटली फार हा. पेटलं फार जास्त बरोबर. पेटलं. हा. म्हणजे इतक्या लेवलला महिलांमध्ये विकृती नव्हती 20 वर्षाच्या आधी तर महिलांवर अन्याय व्हायचे. आता महिला स्वतः अन्याय करतात सासू हो, सासऱ्यांवर हो, हो. म्हणजे नवऱ्यावर पण. तर हे बरोबर. सगळं समाजामध्ये बाहेर जेव्हा युट्यूब आपण खोललं टीव्हीवर पाहतो तर हो. असं वाटतं की आपल्याच घरात नाही पेटलं हे सगळीकडे पेटलं आणि सगळीकडे लोक दुःखी आहे. बरोबर. इतकी दुःखी आहेत ताई की ते मॅटर छोटस असते पण ते छोटसच मॅटर घरातल्या घरात सॉल्व्ह होत नाही. हो ना. असं आणि कुणाचा कुणाला धाक नाही. बरोबर. पहिले मेन मुख्य माणूस बाहेरून आला जोड्याचे पाय जरी वाचले की घरातले सर्व शांत व्हायचे. शांत आता ती नंतर गोष्ट- एक डिसिप्लिन यायचं की नको आता हे असं नाही करायचं ते तसं नाही करायचं. चला ते हा. आलेले आहेत असं. आलेले आहे. तर आता त्या काही गोष्टीच नाही राहिल्या ना. बरोबर. तर असं मला त्या बाबांचा म्हणजे अनुभव आला. आणि बापरे. मला तर म्हणजे बाबाचा तर आहे अनुभव पण मग आता 5 वर्ष मी का बोललो आम्ही दोघी बहिणी मला माहीतच नाही तिथे जाणं. हा विसरूनच गेली. अगदी विसरून म्हणजे कोरोना आला ना ताई. हा 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 बरोबर. कोरोना आला म्हणून विसरलो आम्ही. बरोबर. नाहीतर विसरलो आणि मग त्यात अजून काही दुःख नाही असते आपले की ते प्रॉब्लेम्स असतात इकडचे तिकडचे जाऊ जाऊ करून जाणं होत नाही. बरोबर. आणि मग अचानक त्या दिवशी मला काय झालं की मला म्हणते आपण उपोषणातून आलो तिथे नाही गेलो आपल्याला सगळे एक एक जायचं आहे. तुम्हाला तर तुळजापूरला जायचं आहे अक्कलकोटला जायचंय. आणि काय होते देव वाट पाहते ताई. हो हो वाट बघत असतात. बरोबर. देव वाट पाहते आणि ते आपल्याला दाखवते तसं. कारण मंगलाला आम्ही 21 मेला जाणार होतो ना तुळजाभवानीला आणि त्या दिवशी आम्ही गेलो नाही कारण सोमवारांचं उपोषण होतं. तर ती बाई आम्हाला दिसली ना स्वप्नात मंगलाला आणि तिकडे ये सगळं ठीक होते असं बोलली ना ती. तर देव वाट पाहते. एक वेळ तर 2004 किंवा 5 असेल त्या पण होती म्हणजे आता 20 वर्षापूर्वी मी लहानच असणार ना. तर मी नागपूरला होती माझ्या मोठे बाबांकडे आणि मोठे बाबाची जी मिसेस आहे म्हणजे आमची मोठे आम्ही मोठेच म्हणतो माझ्या बाबाची ती वहिनी. तर ती खूप आजारी होती पण ती एवढी देवधार्मिक होती आणि ती शिक्षिका होती आई. रिटायर वगैरे झाली. आणि त्यांना 3 मुलं होते आणि त्यातला एक मुलगा त्या आईच्या जवळ राहायचा पण मग सुनाशी वादावादी झाली. सून म्हणजे बाचीच होती आईची. तर मग ते वर राहायला गेले किरायवाले खाली केले ना आणि मग त्या आईने असा एकदम सदमा पोहोचला तिला की माझी भाची 13 वर्ष राहून वेगळी राहते पोरगं एवढं ज्याला असं. तर तिला मग ती आजारीच राहायची आणि मी अनायशी तिच्या भेटीला गेली की चला आता बहिणीकडे तेवढ्यातच गेलोय म्हणून आईच्या भेटीला जायचं. तर मी गेली तर ती आई आजारी होती. मग तेव्हापर्यंत त्या आईला डबे दुसऱ्या पोराकडून यायचे दुसऱ्या नंबरच्या त्यांच्याच मुलाकडून यायचे डबे आई दाजीचे. आणि मग मी गेली तर माझाही यायचा आणि माझं वय आता तेव्हा लहान असेल ना. तर मग मला मग ती आई म्हणते की तू घरी करत जाशील का बाई तिथून एवढ्या जणांचं. म्हटलं करत जाईन पण एवढं काय जमणार नाही. आणि मग मी करायची ती म्हणेन तशी करायची ती आई म्हणेन तिला थोडं टेस्टी वाटायचं ना. तसंही आयांना काय असते की आपल्या लेकरांना कसंही केलं तरी आवडते. खरंय खरंय. ती आमची मोठी आई पण ती इतकी हे होती की फार टेस्टी तिला लागायचं. 3 तास पूजा करायची जरी ती टीचर होती तरी 3 तास रोज पूजा करायची. आणि रोज श्रद्धेने करतात ग. खूप रोज ते पठण तठण तिचं तिला दाजी फुलं आणून द्यायचे म्हणजे मोठे बाबा तिला पान द्यायचे नैवेद्यासाठी. मुलांना 3ही मुलांना अगदी सुगरणसारखा स्वयंपाक शिकवला. आता मुलं पण तिचा मोठा मुलगा पण रिटायर झाला. तर असं करून रिटायर झाले दादा मोठे बाबा आहे माझे अजून पण त्यांचा मोठा मुलगा पण 5 वर्ष झाली रिटायर झाले बीडीओ होते. तर मग ते आई मला म्हणायची मग मी पूजा पण करायची म्हणजे मी पण लहानपणापासून काय माहिती मला देव जर केलं नाही तर मला काही करमत नाही. पण बरेच देव धर्म करणारे अशी असते की ते
नुसतं याची कुची कर त्याची चोंडके करणं हा उठून गेला की, पण ते नाही जमत आम्हाला. ते माझ्या त्या आईलाही नाही जमत होतं आणि माझ्या सख्ख्या आईलाही नाही जमत होतं जिने आम्हाला जन्म दिला. तर बरेच लोक असं पाहतो आपण की लोकांचं सगळं 5 घंटे देवापाशी बसेल पण बाहेर लोकांचंच वाईट करते असं. तर ते काही जमत नाही. ती आई म्हणे मग पारायण करशील का गजाननाचे? म्हटलं का हा तुझी इच्छा आहे का मग करतो. तर ते मोठं पुस्तक असते ना त्याचं 3 दिवस पारायण करायची आणि मग हो गजानन. आणि मग ती 3 दिवसाचं करायची. मग 2 नंबरचे दादा ओरडायचे की त्या पोरीच्या मागे इतकं काम, रोज 100 जण घरी येणारे, चहा करा, अर्ध्या पूजेतून उठा आणि तुम्ही तिला काय काम लावलं असं. मग एक करणारी मी एकटीच होती ना आणि सगळ्या 3-4 खोल्याचं करणं आणि ते सोसायटीचे अध्यक्ष होते दाजी. खूप लोक रोज यायचे त्या आईला पाहायला. मग ते झालं. मग नवरात्र आलं ताई. तर ते नवरात्रामध्ये आई आजारीच होती. तर तिला ना डोकं दाबायला एक रात्री खूप तेजस्वी अशी बाई आली म्हणे आणि तिला म्हणते की माझ्या आईचं नाव सुमन, की सुमन डोकं दुखते का? हिनं म्हटलं हो. तर थांब मी दाबून देतो. आणि मग त्या आजीने दाबून देतो. मग आई माझी चौकशी करायची. तर त्या आईने विचारलं तुम्ही कुठले आहे? तर मी जुन्या सुभेदारची. मग त्या आईने विचारलं हो जुन्या सुभेदारची. ते का तिकडे मंदिर आहे दुर्गादेवीचं, नवदुर्गेचं मंदिर आहे. तर तिथल्या का? ती म्हणे हो. आणि मग असं झालं आणि मग ते निघाली ते स्वप्नातून आणि त्या आजीने हिला सूप दिलं प्यायला म्हणजे पालकचं. मग त्या आईच्या नंतर सकाळी लक्षात आलं की नवरात्र चालू आहे, पोरगी एवढी दिवा ज्योत वगैरे लावते, भक्ती करते. ती आई करायची. तिनं मला सांगितलं तसं नाही करायची मग. तर म्हणूनच मला आतापर्यंत कधी साक्षात्कार नाही झाले असं त्या आईला वाटलं. म्हणजे तू खूप माने. मग त्या आईला सगळेजण पाहायला ये. आजारी होती तर मग सगळ्यांनी विचारलं की ही कोण आहे? तुमची नात आहे का? आई सांगायची मुलगी आहे. दाजी पण सांगायची मुलगी आहे. असं म्हणायचे नाही ते माझ्या लहान भावाची मुलगी आहे म्हणून. मुलगी आहे असं म्हटलं की मग सगळ्यांच्या लक्षात यायचं की यांच्या भावाचीच मुलगी आहे. आणि मग असं सगळ्यांच्या लक्षात यायचं. मग कोणी विचारलं कोण करते तुमच्या घरचं सगळं? ती म्हणे हीच करते आणि मी लहानशी. म्हणे ही कशी करते? ती तर लहानच आहे. नाही ते सगळं बरोबर करते. आणि मग तिला कोणी असेच म्हणायची आई. आणि मग तिला कोणी आणलं तर ती आई सांगायची की तिला देवी माईनं आणलं. खरंच हो तिला असेच हिला कोणी आणलं मग कोण गेलं घ्यायला? तर ती आई सांगायची तिला देवी माईनं आणलं असं सांगायची ती. सगळ्यांना तिला देवी माईनं आणलं. आणि मग सुट्टीच्या दिवशी वगैरे मोठा दादा मोठी वहिनी भेटायला यायचे. मग ज्या 2 नंबरच्या दादाकडून जेवण यायचं तर तो थोडा निर्धास्त झाला की आहे इथं कोणीतरी आणि ह्या करते असं. म्हणजे एक मानसिक आधार पण खूप असतो ना. मग असं करताना तिला आईला ऍडमिट वगैरे करावं लागलं. मग त्या आईजवळ कधी माझी आत्या कधी सून राहायची. मी घरी राहायची. मी ती सांगे हा ग्रंथ वाच 7 दिवस मी ते सगळं करायची. म्हणजे हळूहळू एक दिवस मी ते पिठलं भाकर केली आणि अशी झाकून ठेवून दिलं ते बेसन पिठलं आणि भाकर वेकर देवाला नैवेद्य दिला. आणि आत्या आता दवाखान्यातून येणार तिला आणणार दादा इथंच जेवण करणार मग आपल्या घरी आत्या. मी तिला वढायला गेली ना माझं बेसनच गायब झालं. हो पिठलंच गायब. काय माहिती माझं पीठ. तर मी म्हटलं आत्याने बाई मी तेवढं सारं बेसन केलं आत्या कुठं गेलं? तू आता देवाच्या नैवेद्यातला. ती म्हणे गजानन बाबांनाच खाल्लं होतं. वगैरे ती जिच्यात बनवली होती नाही काही होतं पण खूप सारं केल्यावर खूप पाहिजे ना. जेव्हा झाकून होतं त्यातलं कमी झालं. म्हणजे कमी. आणि मी तर जेवलीच नव्हती. हो बरोबर. मग ते कुठं गेलं असं म्हणजे ते जाणवते ना आपल्याला. आणि मोठे बाबांनी तर जेवण केलं तर ते सकाळचं अन्न खाल्लं त्यांनी जेवण केलं. आणि आत्याला माहित आहे की इथं आपल्याला नैवेद्य भेटणार आहे पिठलं बेसन. आत्या पण करायची गजाननांचं. तर मग हे कुठं गेलं म्हणे हिचं बेसनच खाल्लं. ती सगळ्यांना सांगत बसली. तर आईलाही सांगितलं असेल तिने. आई दवाखान्यात होती राधाकृष्णन हॉस्पिटलला. आईलाही सांगितलं असं हिचं बेसन खाल्ला. आई बोलली ते पोरगी करते माई एवढी श्रद्धेनं तर देवाला सगळंच चालते तिच्या असं सांगत होती आई. तर मग त्या आईचं नंतर दवाखान्यातून वगैरे आणल्यावर मग खूप करावं लागे. सुरुवातला मी जेव्हा गेली तेव्हा ती हळू बसत होती चालत होती. नंतर नाही सगळं बेडपान देणं. मग बेडपान पण कंबर उचलत नव्हती तिची तर मग फडके लावणं संडासला बाथरूमला असं सगळं
म्हणजे करा लागलं. पण तुझ्याकडनं ते स्वामींनी करून घेतलं ग. एवढं मोठं हो, पुण्य आता मिळालं कसं- तुला, आईचं करायला मिळालं त्या. हा हे मोठं पुण्य आणि मिळालं. आणि माझं वय पण तेव्हा लहानच होतं. हो, हो. तर मग दत्त पौर्णिमा आली आणि मी राखीपासून तिथे होती. राखी पौर्णिमा असते ना अच्छा. तेव्हापासून. हा. आणि मग दत्त पौर्णिमा आली तर दत्त पौर्णिमेला त्या वहिनीच्या मावशीकडे जेवायला जायचं सगळ्यांना. अच्छा. पण मी तर नाही जाऊ शकत ना, म्हणजे हो, हो. मी आईसाठी घरातच राहावं आणि घरात कुणी पण येते. बरोबर. तर संध्याकाळी नळ आला म्हणून दत्त पौर्णिमेच्या दिवशी मी पाणी भरतो, म्हणजे प्यायचं पाणी. बाकी तर नळ सगळे चालू राहत होते. अच्छा. प्यायचं पाणी आटवून घ्यायचं आपण, दिवाबत्ती हो. केली. तेवढ्यात एक आमची बिडकरच दादा आले आणि ते हा. आईपाशी जाऊन बसले. आणि बरं. आई बोलू शकत नव्हती कारण ती दुसऱ्या दिवशी गेली. हो, हो, तर हो. ती बोलू शकत नव्हती. तर ती जाऊन दादा बसले आणि त्यांच्याकडे ते जेवायला सांगायला आले होते. हा. तर मग मला वाटलं आता दादा बसले आणि मला असं भास झाला की दारातून, हॉलच्या दारातून एक लाल साडी घातलेली सुंदर लांब केसवाली राऊतबाई आल्या. अरे बापरे. हा. आणि ती आली आणि भास झाला म्हणावं की साक्षात दिसल्या. साक्षात मला अशा त्या लाल साडी, तिला सोनेरी पदर वगैरे अशा आल्या बापरे. हा, हा. आणि त्या रूम मध्ये गेल्या. आणि भास व्हायला काय सगळ्या रूम जवळच असतात ना, हो. म्हणजे त्यांचा असा काही खूप मोठा बंगला नाही. 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट, 2000. आणि त्यात ते हॉल तिथेच, आईची रूम तिथे, किचन हो, तिथे, हो, सगळं हो. तिथेच असते ना. हो. तर मग ती गेली, कसं काय बिडकडीन बाई कशी आहे तब्येत, असं ती बोलली. म्हणजे असं मला जाणवलं. पण मी तरी काय म्हटलं की तरी मला पाणीच भरू दे, मी जातच नाही तिकडे. कारण दाजी इतकी, दाजी म्हणजे मोठे बाबा एवढे सगळे टिपटॉपचे टीचर लोक फार असतात. त्यांना सगळं जिथचं तिथं पाहिजे, एक कचरा नाही, सगळं असं. तर त्यांचा फार धाक होता ना, अन्न फार शिजलंच पाहिजे. खूप त्यांचा म्हणजे ते दाजी जवळ ही, हो खूप खूप त्यांचा. सगळ्यांना ही कशी करते म्हणजे काही म्हणत नाही का गुरुजी. हा, माहोल तसा होता. अगदी सगळ्या याच्यात नुकस. पण मग मला नाही काढली त्यांनी. एक वेळा बोलून द्यायचे काही चुकलं तर, पण नाही असं. मग सगळं असं जाग्यावर असलं पाहिजे बाबा म्हणून मी पाणी भरून एक पिंपा गुंड वगैरे. आणि मी त्या रूम मध्ये गेली, ती बाई मला दिसलीच नाही. मग मी आईला विचारलं का गाई ती राऊतबाई आल्या होत्या ना कुठे. म्हणजे नाही आई मा, कुठे आल्या. म्हटलं मला बोलल्या सर तुझ्याशी की कशी तब्येत आहे बाई म्हणून. नाही. मग मी म्हटलं आई खोटी बोलू शकते, म्हणजे आईला बरं नाही. पण मग दादा जे बसले होते त्यांना विचारलं की, म्हटलं ते बाई आल्या होत्या ना राऊतबाई लाल साडीवाल्या, कुठे गेल्या. तर म्हणे नाही कोणीच तर नाही आलं, मी तर बसलोच आहे. मला काय वाटलं की मला भास झाला. पण ते दत्त पौर्णिमा होते त्या दिवशी. आणि मग दाजी जेवण करून आले आणि माझ्यासाठी पण डबा वगैरे आणला बाहेरून जेवून. आणि त्या दिवशी गुरुवार होता. तर मी गुरुवार वगैरे करायची. मी गुरुवार, सोमवार, एकादशी, चतुर्थी असं सगळं करायची. बापरे. लहानपणापासून खूप काय माहिती, म्हणजे सांगतो 5 वर्षापासून मी सगळं देवधर्म जास्त करायची. अगदी वयाच्या असं. तर जेव्हा आपल्याला कोणाकडे सहारा भेटत नाही तर एकच सहारा असतो देवाचा. हा. तर मग म्हटलं मी थोडंफार जेवली. मी तिथे सगळं अन्न झाकून ठेवलं. आणि रोज मी त्या आईच्या रूम मध्ये झोपायची. कारण मग अर्ध्या रात्री ती उठवायची, थंडी होती. तर पाणी गरम करून मागायचे प्रत्येक वेळेस. परत गरम झालं की थोडं थंड होऊ दे, आणि परत थंड झालं की परत गरम करून आण. तर ती असं करून आम्हाला रात्रभर झोपू नाही द्यायची. एकतर मोठे बाबाला नाहीतर मला. कधी कधी मग मी दिवसभर काम करून थकली की मी उठतही नसेल ना, तिने आवाज दिला की. आणि ती 3 महिन्यापासून आजारी होती तर तिचा आवाज खोल गेला होता. आणि मग त्याच दिवशी नेटकं काय म्हणते मोठे बाबा की आज तू हॉलमध्ये झोप, नाहीतरी तू दिवसभर थकत आणि मग तू लवकर उठत नाही, असं ती बोलले. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मी झोपली आणि अशी 11:30-12 वाजले. अंगावर पांघरून घेतलं आणि मी काय म्हणतो, गजानन बाबा गुरुवारच होता, हिला ना रात्रभर चुपच ठेव मुक, नाही तर मी मोठे बाबाला झोपूच देणार नाही. म्हणजे मी असं का म्हटलं, तिला ना मुडव्यात झाला होता त्या गोळ्यांच्या, म्हणजे औषधामुळे, उष्णतेमुळं. आणि मग तिला त्रास होत असेल, मग ती खूप ओरडायची. आई म्हणजे मुडव्याधीमुळे त्रास असतो ना, ती खूप ओरडायची, रडायची, देवीमा देवीमा गजानन बाबा अशी. आणि मी म्हटलं आई तू किती ओरडते. ती आणि देव आहे ना, ती म्हणे देव पण गोटे होऊन जाते टाईमवर. जेव्हा की तिने आयुष्यभर देवाची हे केली, देव पण गोटे होते टाईमवर, कोणी मदत नाही करत. पण तिला इतका हे होता की पोरगी आहे माझ्याजवळ. उलट ती तिच्या मोठ्या पोराला अशी धमकी द्यायची की तू नाही आला तरी जमते, आहे माझी पोरगी माझ्याजवळ, मला गंगाजळ टाकते तोंडात, मेली म्हणजे सगळं अशी.
अशी धमकी द्यायची ते. हा. हा हा तिच्या मुलांना. आणि मी अशी झोपायच्या वेळेस मग ती ओरडे, मग दाजींना झोप नाहीये, हा, मग माझे काय बाबा अनुभव आई काय आले. आला पण मग त्यातनंच अजून? हा तर ती दुसऱ्याच दिवशी वारली. अच्छा. हा हा हा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, दुसऱ्या दिवशी हो, हो, 2ला हो. वारली ती. तर तिला रेणुका माता त्या दिवशी साक्षात भेटीला आली. बापरे. अच्छा. दत्त पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी ती साक्षात हा, तिच्या हा. घरात आली ती रेणुका माता हो. त्या भेटीला. आणि ते मला जाणवलं, पण मी लहान होती. हा, आणि हा. मग ती आई वारली वगैरे सगळं झाल्यावर ते कुंकू वगैरे ठेवतो ना आपण देवाजवळ, की हो, हो. जसं इकडे आपल्याकडे आहे की हा. ही कोणत्या लक्ष्मी याच्यात गेली, वैकुंठात गेली, हो, की हो, हो, शिवलोकात हो. गेली. तर बरोबर. आपण असं बघतो ना, तर मग ती कुंकू वगैरे टाकलं हा. आणि त्यावर झाकून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं ना, हा, हा. तर त्यात एक वहिनी जरा म्हणजे जास्त देवधर्मातल्या, त्यांना काय दिसलं, ते लक्ष्मीचे पावलं पद्म अरे कुंकवात. वा. हा कमाल असं. कमाल. नाही, हा खूप तर छान अनुभव आहेत हे. मी शेअर करते बेटा. आणि हो तर त्या बाबांचं नाव मला एकदा जरा परत सांग ना. ते भिकाराम बाबा आहे आष्टाचे. आष्टा भिकाराम. गाव आहे छोटस. भिकाराम बाबा. हा. भिकाराम. त्यांचं असं आहे की त्यांच्या आईला पण 12 वर्ष मुलबाळ नव्हतं भिकाराम बाबांना. त्या अच्छा. आईला हा. तिथे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. हा, तर हा. त्या अन्नपूर्णा मातेने त्यांच्या भिकाराम बाबांच्या आईला काही प्रसाद हो. दिला बाबा, आणि ते बाबा झाले. पण बाबा मग सुरुवातपासून वेडेचाडे करायला लागले. हो. मग पेटवणं, घर पेटवणं असं काही, हा, मग हा. लोक मारे असेल, काही असेल. नंतर हा. त्यांची प्रचिती हळूहळू येत जाते ना. नाही, बरोबर आहे. आणि मग त्या बाबांना भाऊ वगैरे आहे, बहीण पण आहे. अच्छा. असं सगळा परिवार. मग हा एक प्रसादाने ते म्हणजे अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकाराम झाला, असं त्यांची अच्छा, आरती पण आहे. अच्छा. हा छान, तर छान. खूपच छान. मी शेअर असं करते. झालं. हो साहेब, हो तुले भजन म्हणत आहे, बाकीचे लोक विचारत नाही का महाराज की जय, आई अन्नपूर्णा माता की जय, गोपाळा पिता की जय, यशोदा माता की जय, संतन की जय, श्री गुरुदेव भिकाराम प्रभु माता पार्वती पते हर हर महादेव. शंभो शंभो. सारखा बाजूला असे लाईनीत या, लाईनीत याची, लाईनीत या, गोंधळ नको करा. तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.